हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. रथसप्तमी निमित्त पलूसमध्ये विनामूल्य सूर्यनमस्कार योग वर्ग उत्साहात संपन्न. 7 दिवस शास्त्रोक्त मार्गदर्शन, सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद. रथसप्तमीच्या औचित्य साधत योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत कार्यरत योग विद्या धाम पलूस यांच्या वतीनं आयोजित 7 दिवसीय विनामूल्य सूर्यनमस्कार योग वर्ग मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक 19 ते 25 जानेवारी दरम्यान ग्रीन ग्लोरी ॲग्रो टुरिझम सांडगेवाडी तसेच अष्टेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा उपक्रम राबवण्यात आला. या योग वर्गात सूर्यनमस्काराची शास्त्रोक्त व शुद्ध पद्धत, त्यामागील योगशास्त्रीय महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. माजी प्राचार्य डॉक्टर BN पवार, माजी प्राचार्य सुहास निकम, योग शिक्षक विलास मोहिते आणि योग शिक्षिका अश्विनी वेलणकर यांनी मार्गदर्शन केलं. समारोप दिनी रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी ग्रीन ग्लोरी ॲग्रो टुरिझम सांडगेवाडी येथे सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. योग शिक्षिका अश्विनी वेलणकर यांनी उपस्थितांकडून तंत्रशुद्ध पद्धतीने प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी मोठ्या संख्येने योगप्रेमींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमास पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संजीवनी सुहास पुधाले, गटनेते सुहास पुधाले, अंकुश सुळे, माजी प्राचार्य BN पवार, सुहास निकम, BR पाटील, अभिजित पाटील, सर्जेराव सूर्यवंशी, चंद्रकांत गोंदिल, चिंतामणी कुंभार, श्रीराम माने, महेश शिंदे, महेंद्र मुळे, राजू माळी, सुनील पुधाले, अकॅडमीचे विद्यार्थी तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत सुहास निकम यांनी केलं. डॉक्टर BN पवार यांनी आरोग्य सुधारण्यासोबतच शरीराची लवचिकता वाढते तसेच हृदय व फुफ्फुसांचे कार्य अधिक सक्षम होतं असं नमूद करत पलूस येथे योगा सेंटर उभारण्यासाठी नगर परिषदेकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सूर्यनमस्कार वर्गाच्या शेवटच्या दिवशी अनेक साधकांनी 108 सूर्यनमस्कार घालून रथसप्तमी साजरी केली. या उपक्रमास पलूस व परिसरातील योगप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.